नमस्कार. मी लक्ष्मण भुजंगनगर, काँग्रेस पक्षाचा नरखेड जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार. या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये अर्ज भरण्यासाठी जाताना माझ्या पाठीशी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा आशीर्वाद आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकर साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेश आप्पा पवार आणि मोहोळ तालुक्याचे तालुकाध्यक्ष सुलेमान भाई तांबोळी या सर्वांच्या अध्यक्षतेखाली मी नरखेड जिल्हा परिषद गट 24 या गटासाठी काल उमेदवारी अर्ज दाखल केला असून ह्या अर्ज दाखल करण्याची जी पद्धत होती ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अर्ज दाखल केलेला आहे. पक्षाने माझ्या पाठीमागं माझं काम बघून आणि शेतकऱ्याबद्दल असणारं तळमळ आणि त्याबरोबर शेतकऱ्यांची असणारी जी परिस्थिती झालेली आहे ती सुधारवण्यासाठी या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे. आणि ह्या नरखेड जिल्हा परिषद गट असेल किंवा मोहोळ तालुका असेल, ह्या मोहोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती आली होती. त्या पूर परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त काँग्रेसनं गोरगरीब जनतेला जे पूरग्रस्त आहेत त्यांना भरपूर जे आवश्यक गोष्टी होत्या ते सर्व खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आपण मिळवून दिलेले आहेत. अतिवृष्टीचं मानधन असेल आणि पीक विमा 2024-25 मधला असेल, तर हा सर्व मिळवून देण्यात सगळ्यात मोठं श्रेय हे काँग्रेस पक्षाला आहे. आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांनी 65 मिलीमीटर पावसाच्या आट न लावता सरसकट पंचनामा करून इथल्या नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांना तो निधी मिळवून दिलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि कोणाचीही अडचण असू द्या त्या अडचणीला पाठपुरावा करून आपण त्याचं निरासन करतोय. म्हणून आपल्याला या काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आपण ह्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्य सेवा असतील, पाणी टंचाई असेल, रस्ते खराब आहेत, या सर्व गोष्टी आहेत. शेतकरी अतिशय 2 वर्ष झालं पाठीमागे गेलेला आहे. तो शेतकरी पुढे आणण्यासाठी पहिल्यापासून काँग्रेस पक्ष हा शेतकरी चळवळी पक्ष आहे. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल, मी सामान्य घरातला सामान्य कार्यकर्ता असताना माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे पुनश्च आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.